राजकारणामध्ये एक म्हण आहे, हरलेला जुगारी कधी कधी सर्वात मोठा डाव खेळतो. प्रशांत किशोर यांच्या बाबतीत हेच घडलंय. मार्च 2025 मध्ये जेव्हा संपूर्ण तामिळनाडू थलापती विजयला टाइमपास मानत होतं, तेव्हा पीकेने एक शॉकिंग विधान केलं होतं की विजय एकटा लढला तर तामिळनाडू त्याचं असेल. हो, 2025 मार्च मधली ही घटना आहे. पीकेनं हे भाकीत केलेलं, तेही अशा वेळी ज्यावेळी विजयला आणि त्या पक्षाला कोणीही सिरियस घेत नव्हतं. राजकीय विश्लेषक याला राजकीय आत्महत्या म्हणत होते. अशा वेळी हे भाकीत केलेलं. कट टू 4 मे 2026. थलापतीचा तो 108 जागांचा आकडा पाहून अख्खा जगाला घाम फुटला. पीकेची ती भविष्यवाणी निव्वळ तर्क नव्हता, तर ते राजकीय प्लॅनिंग होतं. पण स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या पीकेने विजयला सत्तेच्या खुर्चीवर कसं बसवलं? कोणत्या आहेत त्या 3 स्ट्रॅटेजी? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. राजकारणामध्ये एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. पण जेव्हा तामिळनाडूच्या मैदानामध्ये थलपती विजय उतरला, तेव्हा त्याने हा जुना नियमच मोडीत काढला. विजयनं थेट 60 वर्ष जुन्या द्रविडियन सत्तेला आव्हान दिलं. नुसतं आव्हानच दिलं नाही, तर ते पूर्णही करून दाखवलं. पण या सगळ्या मिशन मागे पीके नावाचं एक अजब रसायन होतं. पीके स्वतः निवडणुकीत हरला काय तर अक्षरशः तोंडावर पडला. 2 ऑक्टोबर 2024ला नारा बदलूया, बिहार बदलूया असं म्हणत पीकेनी जनसुराज्याचं रणशिंग फुंकलं आणि थेट 243च्या 243 जागांवर शड्डू ठोकला. स्वप्न होतं किंग मेकर बनायचं किंवा थेट सत्तेत शिरण्याचं. पण जमिनीवरचं वास्तव काही वेगळंच निघालं. ज्या पीकेंनी आजवर इतरांना मुख्यमंत्री बनवलं, त्यांना स्वतःच्याच राज्यामध्ये केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावं लागलं. पण खरा ट्विस्ट इथे आहे की पीकेंनी जागा कमी जिंकल्या असल्या तरीही 12 ते 15% वोट शेअर खेचून आरजेडी आणि जेडीयूच्या बालेकिल्ल्यांना असं भगदाड पाडलं की प्रस्थापितांची झोपच उडाली. अनेक ठिकाणी त्यांनी मॅजिक नंबर बिघडवून गेम फिरवला खरा, पण स्वतःचा एकही बाहुबली नेता विधानसभेमध्ये पाठवण्यात त्यांना अपयश आलं. एनडीए आणि महाआघाडी या 2 बलाढ्य आघाड्यांच्या साठमारीमध्ये पीकेंचा हा तिसरा पर्याय बिहारच्या मातीमध्ये तरी सध्या पुरता तोंडावर पडला. अर्थात स्वतः हरलेल्या पीके पहिल्यांदाच विजयाला जिंकवलेला आहे. असं अजिबात नाहीये. 2014 मध्ये मोदींना सत्तेवर आणण्यापासून ते ममता दीदी, स्टॅलिन आणि जगनमोहन रेड्डी यांच्या विजयापर्यंत पीकेने किंग मेकरची भूमिका बजावली आहे. याच पीकेनं स्वतः राजकारणामध्ये येण्यापूर्वी एक शपथ घेतली होती की आता आपण कोणासाठीही पैशांसाठी काम करणार नाही. पण आपल्या खास मित्रांसाठी पीके पुन्हा एकदा मैदानात उतरले. आता विजयला पीकेनं काय कानमंत्र दिला ते आपण पाहूया. पीकेनं विजयला दिलेला पहिला कानमंत्र होता एकला चलो रेचा नारा. सगळे म्हणत होते की विजयनं काँग्रेस किंवा छोट्या पक्षांशी युती करावी, पण पीकेने नारा दिला एकटा लढ. विजयने तसंच केलं. त्यानं स्वबळावर 234 पैकी 234 जागांवर उमेदवार उभे केले. कारण विजय जर युतीमध्ये गेला असता तर तो फक्त एक ज्युनियर पार्टनर बनून राहिला असता. त्याची ओळख द्रविडियन पक्षांच्या सावलीमध्ये हरवली असती. पीकेचा हा सल्ला विजयने जपला आणि याचा परिणाम काय झाला तर लोकांना मेसेज गेला की हा माणूस कुणाचीही कुबडी घेऊन आलेला नाही. हा खरा पर्याय आहे. मीडियाने याला राजकीय आत्महत्या म्हटलं, पण हा विजयच्या स्वाभिमानाचा ब्रँड तयार करण्याचा मास्टर स्ट्रोक होता. पीकेनं दुसरा कानमंत्र काय दिला तर त्याने डीएमकेचा 47% वोट शेअरचा इल्युजन तोडला. तामिळनाडूच्या राजकीय जाणकार सांगायचे की डीएमकेकडे 47% वोट शेअर आहे, जो कोणीच तोडू शकत नाही. पण पीकेनं गणित मांडलं आणि त्या आकड्यांना जुनं ठरवलं. पीकेने अशा तरुणांना टार्गेट केलं जे जुन्या द्रविडियन भांडणांना कंटाळले होते. विजयनं विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट्स, महिलांसाठी सुरक्षित प्रवास आणि सन्मान निधी आणि ज्येष्ठांसाठी डोअर स्टेप हेल्थ केअरचं आश्वासन दिलं. यामुळे ज्या महिला आणि तरुणांना डीएमकेकडे खेचणं अशक्य मानलं जात होतं, त्यांनी थलापतीच्या झेंड्याखाली सायलेंट क्रांती घडवून आणली. पीकेचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मंत्र होता जिथे शत्रू सर्वात ताकदवान तिथेच सगळ्यात जास्त ताकद वापरा. डीएमकेचा गड मानल्या जाणाऱ्या चेन्नई आणि शहरी भागांना विजयनं टार्गेट केलं. शहरी मतदारांना हायटेक सुविधा आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी होती. विजयनं तिथे रॅलीचा धडाका लावला. जेव्हा निकाल आले तेव्हा चेन्नईच्या बालेकिल्ल्यामध्ये डीएमकेच्या पायाखालची जमीनच सरकली.
शहरी सुरक्षित वर्गानं विजयला आपला नेता म्हणून स्वीकारलं आणि तिथूनच सत्तेचा मार्ग मोकळा झाला. पीकेनं दिलेली प्रत्येक स्ट्रॅटेजी विजयनं स्वीकारली आणि त्याचा विजयला फायदाही झाला. ते म्हणतात ना, स्वतः हरलेला माणूस जेव्हा दुसऱ्याला लढायला शिकवतो तेव्हा विजय असाच ऐतिहासिक असतो. प्रशांत किशोरचं डोकं आणि थलापती विजयची ताकद या जोडीनं तामिळनाडूच्या राजकारणातील 59 वर्षांचा सत्तेला सुरुंग लावला आहे. तुम्हाला काय वाटतं, पीकेच्या या रणनीतीमुळे भारताच्या इतर राज्यातही असे बदल घडू शकतात का? आणि विजयचा हा एकला चलोरेचा प्रवास पुढे किती काळ टिकेल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.